नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सदरी हुडेराव आपणास ही तूर दाखवत आहे। हे माझं स्वयंसंशित असणारं वाहन सुयान 17 कशा प्रकारे बहरलेलं आहे। आता मागच्या 23 नोव्हेंबर 2024 रोजी याला मी एक फवारणी घेतली फ्लोरिंगसाठी, आणि आजची 2 डिसेंबर आणि या 2 तारखेमध्ये कशा प्रकारची तूर फुटलेली आहे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता, तर हे माझ्या मते 80 ते 90% पर्यंत तूर फुटलेली आहे। आणि कुठे कुठे एकेरी चरपट, कुठे कुठे शेंगा पण पकडलेल्या आहे। आपण पाहू शकता चरपट अवस्थामध्ये शेंगा पण आहे। आणि अशा प्रकारचे हे तुरीचं वाहन अतिशय चांगल्या प्रकारे हे सुयान 17चा हा माझा सेट प्लॉट, हा 1.5 एकरावरील क्षेत्रावर आहे। आणि मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ एवढ्यासाठी बनवत आहे शेतकरी मित्रांनो, की शेतकऱ्यांचं उत्पादन हे दाम दुपटीने वाढावं, हा एक माझा उद्देश आहे आणि एक हेतू आहे। आणि शेतकऱ्यांना चांगल्या दर्जेदार बियाण्याचं माहिती व्हावी। हे सोशल मीडियाच्या युगात आपण जगत असताना या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप काही आपल्याला मिळते आणि शेतकऱ्यापर्यंत याचा उपयोग होऊन शेतकऱ्यांना माहिती मिळते, या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत असतो। तर जाणून घेऊया ह्या सुयान 17 तुरीविषयी। तर मित्रांनो, हे सुयान 17 हे तुरीचं वाहन माझं सेल्फ रिसर्च असणारं वाहन आहे। आणि ह्या आपण पाहू शकता कशा प्रकारे तूर उंच वाढलेली आहे। 11 ते 12 फूटपर्यंत उंची वाढलेला हा शेवऱ्याची हाईट जर बघितली आपण, तर पाहू शकता 11-12 फुटापर्यंत हे तूर वाढलेली आहे। आणि शेंड्यापर्यंत पाहू शकता, आणि 10 फूटमध्ये लागवड केलेली आहे। 2 ओळीतमध्ये अंतर 10 फूट आणि 2 झाडामध्ये अंतर अर्धा फूट, अशा प्रकारे हे मी लागवड केलेली आहे टोकन यंत्राच्या माध्यमातून। हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश की शेतकऱ्यापर्यंत रिअलमध्ये प्रत्येकाला याची माहिती मिळावी। आणि या तुरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या तुरीचा जो शेवरा आहे हा कमीत कमी 2.5 फूट ते 3 फुटापर्यंत शेवरा कुठल्याही पण झाडाला आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारचे हे शेवरे काढलेले आहे, 2.5 ते 3 फुटापर्यंत शेवरे। आणि हे पण पाहू शकता कशा प्रकारच्या ब्रँचेस केलेले आहे। आणि हा माझा हाईट पाहू शकता। आता जसं जसं वजनाने तूर लपकत आहे त्याप्रमाणे हे तूरसुद्धा असे आडवी पडत आहे। आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे शेवटपर्यंत बार आणि गुच्छदार फुलांचा हा गुच्छदार पर्ण गुच्छच्या स्वरूपामध्ये फ्लोरिंग आलेलं आहे। आणि कुठे कुठे या तुरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या तुरीवर वातावरणाशी समरस होणारे वाहन आहे। आणि हा माझा 7 वर्षाचा अनुभव मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। तर शेतकरी मित्रांनो, ह्या तुरीला जोड नाही, हे माझं ओपन चॅलेंज आहे। आणि आणखी खूप काही वैशिष्ट्य या तुरीमध्ये आहे। आणि ह्या तुरीमध्ये मररोग नाही, वानरोग नाही। आपण पाहू शकता वानरोग नाही, मररोग नाही। आणि प्रत्येक झाडाला शेंगा आणि फुलं शेंड्यापर्यंत याची कवर आणि फुलगळ नाही। आपण पाहू शकता खाली या तुरीची फुलगळ आहे का, इतकी प्रतिकारशक्ती असणारे हे वाहन माझं स्वयंसंशोधनातून मी तयार केलेलं सुयान 17 अशा प्रकारचं हे वाहन प्रतिकार शक्ती असलेलं, भरपूर प्रतिकारशक्ती यामध्ये वातावरणाची समरस होते। आणि या तुरीवर माझा अनुभवातून सांगतो की मागच्या वर्षी पावसाळ्यामुळे पण ही तूर झोपली नाही, लोळली नाही, अशा स्थितीत ही तूर स्टँड होती, त्याच्यामुळे फुलगळ झालेली नाही। आणि परत एकदा सांगतो की ह्या तुरीला वातावरणाचे जे धुकं पडतं आपल्या इकडं डिसेंबर जानेवारीमध्ये, त्या धुक्यामुळे पण या तुरीवर काही फारसा मला काही दुष्परिणाम झालेला दिसला नाही। आणि या 7 वर्षात मला दिसला नाही। आणि हे मी सांगू शकतो की ह्या तुरीला धुळेचा पण असर जो होत नाही, जो इतर व्हेरायटीला होतो। आणि आपण पाहू शकता पूर्णपणे फुलांचं रूपांतर हे कन्वर्ट शेंगामध्ये होत आहे। आणि हे पण पाहू शकता फुलं गळलेली आहे का। मी प्रत्येक स्टेजमध्ये व्हिडिओ बनवतो आणि शेतकऱ्यापर्यंत लाईव्ह दाखवण्याचा हा माझा प्रयत्न असते। एवढी 90% तूर फुटलेली असून आणि झाडाखाली पाहू शकता फुलगळ आहे का। आणि अशा प्रकारे हे वाहन मी स्वतः स्वयंसंशोधित केलेलं असून हा माझा दावा आहे की ह्या तुरीला जोड नाही। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. माझ्या सुधीर घोडेकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मी विविध असे पिकाचे शेतीविषयी माहिती अपलोड करत असतो आणि शेतकऱ्यांना याची माहिती होईल, त्यांचा फायदा होईल या उद्देशाने. तर चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पण एक मात्र विसरू नका, इतर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.